सोमवारी म्हणे खाजोडे साहेब ये जा म्हणे पैसे रे. त्या दिवशी आपण गेलो तर म्हणे बा सोमवारी ये जा म्हणे, रविवार आता एवढा हप्ता काय मागू नका म्हणे. तर मग चालले का म्हणलं उद्या, कसं काय आहे उद्याचं? काय राजा काय पैसे देते का नाही मध्ये काही भरोसाच नाही वाटला त्याचा. हो ना, म्हणजे पुढच्या लग्नावरच करू राहिला त्या, उद्या या परवा या हप्त्याभराने या. हो कायच करावं, सगळ्यांना पैसे काढले कायचे आणि आपलेच अटकले. हो ना, आता 50,000 रुपये म्हणजे काय उलीची गोष्ट नाही ना. उलीचे पैसे आहे का 50,000 म्हणजे? तेच म्हणलं, आपले पैसे आपल्यालाच गरज आहे, आपल्याला जा लागून, आपल्याला चक्रा मार लागून. आपल्याला काय आणून थोडी देणार आहे ते पैसे. म्हणून म्हणतो तुम्ही उद्या सकाळी चालले जा आणि ते पैशाचं पहा काहीतरी. त्याला म्हणा पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणा आमच्या आम्हाला. ना लय चावट आहे ते, का उलीचा सोपा आहे का ते? हा हे म्हणलं लय त्याच्या पुढे म्हणलं बा बिमार आहे, हे आहे ते काही सांगा. हो देतोच करते, नाही म्हणतच नाही, गोड बोलते फक्त. ते काही असो, मग सोडून द्यायचे का पैसे? हा तुम्ही उद्या कोणत्या हालतीत जा आणि ते दिवसभर संध्याकाळ रात्री झाली चालते, पण पैसे घेऊनच या ना. पैसे निघणच नाही ते, त्याची द्यायची नियतच नाही दिसू राहिले मला. हो काहीतरी दुसऱ्याच मार्गानं पैसे त्याच्यापासून आपल्याला काढा लागन, तसे तर काही पैसे ते देते असं वाटत नाही बा. आता त्याच्यासाठी मग तुम्ही त्या याला फोन लावा, तिथे ते कामाला असते ना, शिवलाल आहे, बबन आहे, काशा आहे. हा त्याला म्हणा बाबा आमची गरीब परिस्थिती आहे, काय सतावायला लावता म्हणा. म्हणा ना म्हणा जरासं, त्याला बी कानं भरायला लावा जराशी. भेटले तर भेटले. हाय रे का हाय, हे तिघ जण जर समजा यायनं जर दिमाग लावला का नाही शिवल्यानं, हो तर पैसे काढू शकतील का ते. हो शिवल्यासारखा म्हणजे कलाकार बनच नाही. हो फक्त कसं कमिशन काही ना काहीतरी त्याला म्हणजे लालूच दाखवा लागते, त्याशिवाय ते काहीच करत नाही. हो त्याला म्हणू लागन बा 2,000 तू घे आणि बाकीचे 48,000 काढून दे मले. अरे बाबा 2,000 ऐकते का ते? तिघ जण म्हणल्यावर 2,000 किती येणार आहे त्याला? तुम्ही त्याला 5,000 सोक्ष सांगून टाका. 5,000 म्हणा बा तुम्ही घेऊन घे जा म्हणा, 45 काढून द्या म्हणा. नाही का? हो एरीच आपले पैसे गेल्यासारखेच आहे नाही का? 5 आता गेले म्हणून सोडून द्या. हो बरं आता जेवण करतो, त्याला फोन लावून पाहायचं मग शिवल्या द्या. हो जमलं तर जमलं लेखाचं. हो बरं पाहू आता, तसे तर काही पैसे निघणार नाही आपले. नीरा फक्त सांगतो असं होतं, तिजोरी होती 5-6 तिजोरी आहे. अरे काही अर्थ नाही ना त्या गोष्टीतनी. हे फक्त एक स्वप्नच राहील आपलं खजिन्याचं. मग किती जाऊन पाहिले आपण, 3 प्रयत्न फेल गेले ना आपले. मग पासवर्ड काय सगळं हातात आलं तरी आपल्याला काही शक्य झालं नाही ते. मग हॉटेलापासून तर आपण जाऊन पाहिले, मग काय झालं शेवटी काहीच नाही. एक दिवस आपल्याला 4 लाख रुपये आपले भरून द्या लागल आणि इथून आपल्याला काढता पाय घ्या लागल. याच्यापेक्षा भविष्यात आपल्याला काहीच होत नाही. मग तुकडे नाही होऊन राहिले आपल्याला, काय फायदा आहे? फक्त शिवला टोगोटे अध्यक्ष हे ते. नाव मोठं दर्शन कुठं झालं शिवले तुझं. हो काही अर्थ नाही आहे, खजिन्याचं तू शोध लावू शकत नाही. ही गोष्ट आहे शिवलाल भाऊ, काहीच नाही ना इथं आपण तुकडेच मोडून राहिलो ना, काहीच फायदा नाही ना. इच्छापेक्षा तुम्हाला सांगतो 300 रुपये रोजानं आपल्याला कोण नाही देतो. 6 माणसं इथं यायच्या हाताखाली आपण पाणी द्यायचे कामं, चहा नेऊन द्या, झाडझूड करा, साफसफाई करा. पैसे काय तर 4 लाख रुपये 1 वर्षाने फिटन म्हणते साहेब म्हणते. आणि बाजाराला पैसे देत नाही, कोणत्या कायले पैसे देत नाही. आणि आपला जर महिना पकडला ना 6 जणाचा 54,000 रुपये महिना पडते आपल्याला, 1,800 रुपये रोजानं. मग इतकं आपल्याला काम करून घेऊन राहिले, पैसा पाहायला काहीच नाही. म्हणून म्हणतो काही मजा नाही राहिली, इथून निघाले पुरते आपल्याला, थांबाले पुरत नाही इथं. द्या ना अंगात नको ना, घरी काय आहे बे आपल्या. काय आहे काय म्हणलं अभि, इथं खाणं पिणं राहणं पद्धतशीर शानं राहणं होऊन राहिलं, एसी मध्ये राहून राहिलं का? जराशं त्याचं तर पाहा तुम्ही. मग एवढं भेटते का कोणाले? घरी उपाशी होतं का म्हणलं, घरी खातच जाऊ ना आपण रे बा. मग बसले आपले कंट्रोल फुकट सर फुकट, अजून काय पाहिजे? नसताय बा आयुष्याचं आपण माती कोंडाळी, तो टाइमपास चालू आहे आपला फक्त, बस काही नाही. तो याच्या नाही खजिन्याचं जर झालं असतं तर काहीतरी सक्सेस झालं असतं माणसाले. बा चला काहीतरी माणसाने इथं करून दाखवलं. काहीतरी टाइम काढ, योग असते त्याचा. अजून आपला योग आले नाही तर पाय ना तू, आज ना उद्या हे पूर्ण मी खजिन्याचं काही ना काहीतरी सुराग लावणारच आम्ही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, 4था प्रयत्न आपण करू, पण एकदम असा जबरदस्त करू ना की यावेळेस बिलकुल फेल व्हायचं कामच नाही राहिलं पाहिजे. थांबा तुम्ही जरासं मला अजून करून द्या, त्याच्यावर अभ्यास करू द्या जरा. 100% हे खजिना नाही काही ना काहीतरी उडतच मी. अबा ते काय लवकर करा, नाही तर मग कसं आम्ही आमच्या इथून काढता पाय घेण्याच्या फिक्रीत हवा आता दोघे जण. बायाला सांगतो आम्ही, काही मजा नाही इथं कुठं का आता बाया बी कटायला इथं राहू. थांबा जराशी 8 दिवस थांबा अजून, मी बाबा 8 दिवसात काही ना काही मेळ लावणार हा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे काय आता डोकं खाते आता, कंदिलाचा फोन बाय आता काय म्हणते काय म्हणते पाय ना, बोलून तर पाय काय म्हणते तर. हॅलो हॅलो हां तर म्हणलं कंदिल आपण बोलतो ना म्हणलं शिवला. हो काय म्हणते, बरं आहे मजेत आहे सगळं? कायची मजेत काय काय. हो ना तर काय सफेद कपडे खिचे खाली नाही. हो ना तर काय आता ते कोणता मॅनेजर आहो म्हणते मी, आणि खिशात पैसा तर काहीच नाही. नाही नाही मजेत एकदम पद्धतशीर, एकदम शाही जीवन चालू आहे. हो सांगा ना काय म्हणत होते? काही नाही आता तू कसं बा मोठा माणूस, म्हणलं कसं आहे काय आहे काय नाही चालू आहे विचारा. थोडंसं काम होतं काय संग जरासं महत्वाचं, कोणी आहे का तिथं समजा इकडे अलग सलग आहे का म्हणलं? अलग सलग कसं इकडे आमच्या आउट हाऊसमध्ये. हो आता 3 जण बसलो, जेवण खावणं झाले, बसलो गप्पा टप्पा, आता बायाचे भांडे घासणं हे ते सुरू आहे, तर आम्ही बसलो इकडे गप्पा चाटत. बोला ना काय म्हणतात बोला. तसं राहू की तू संगच आहे वाटते नाही का? हां बरं ठीक आहे ना, असू द्या ना, काही हरकत नाही ती बी. कडे शिवलाल कसं जरासं काम जरा भारी आहे म्हणा, पण तो अचानक होऊ शकते ते, असं मला वाटते बा. हे कोणते कामाला होते बाबा, आणि तिकडे तर पाला पडून राहिला आमचा आम्हाला माहीत. हां बोला ना, सांगा ना सांगा. नाही ते आपले 50,000 रुपये नाही का? आता तुम्हाला तर माहिती आहे, मी त्या दिवशी आलतो का नाही भानवले घेऊन. तर साहेब म्हणे बा या 8 दिवसानं या 15 दिवसानं, काय पुढे चक्राच मारून राहिले, चक्कोने देऊन राहिले. तर म्हणलं तेवढे काढून जर दिले तर कसं बरं होतं आमचं. हो लय अडचण आहे रे काय शिवला. दे ना तेवढे काढून द्या, काय सगळ्यांना अडीच नेले माहीत राहिले बिले का?
करा ना हुशार आहे अजून. आधीच घेऊन गेले ना बाबा, तुम्हाला तर वाटतं जमलं माया. पण देवदास संस्थेने काढले काय सगळ्याचे पैसे आणि तुम्हीच अटकले का नाही. आता काही खरं नाही बा ते, मला तर नाही वाटत पैसे देईल म्हणून ते. दिले का असं नको ना शिवला, असं म्हणलं मी केलं का तू इतका हुशार माणूस रे. तुझ्यासारखी बुद्धिमत्ता तरी हे का कोणाले. काहीतरी मार्ग काढ म्हणलं याच्यातून आणि माझे पैसे काढून दे तेवढे. लागन तर तुझे 2,000 रुपये देतो मी. 2,000 रुपये का उलशी आहे का? अरे बाबा, 50,000 रुपये नाही तर 50 रुपये काढणं कठीण आहे ना. एवढा मॅनेजर असून मला रुपयाने खाते येऊन राहिला. मग काय तर सगळे असे म्हणजे पुरे कॅमेरेच आहेत ना बा आमच्यावर. मग इथं तालच बसून नाही राहिला आमचा. पण सांगतो ना, पुढीले पैसे नाही आमच्याजवळ. हो तेच तर आता कसे बी उरले सुरले याले माग त्याले माग कुठं दिसले. आता साहेबाला म्हणलं ते द्या बा 50, असं तसं चालू आहे आमचं. मग आमचं आम्हाला माहिती, तुम्हाला काय सांगून फायदा नाही आता. बाबा काय बोलू राहिला म्हणजे मग गंभीर परिस्थिती आहे समजा. मी आता म्हटलं लय शाही काम आहे का. पुरा व्यवहार पैशाचा हे ते समजा. पैसे तर आम्ही बा बँकेतल्या कॅशियर साहेबापेक्षा बी जास्त मोजतो. 20-20 लाख 30-30 लाख रुपये मोजतो आम्ही. मग पण हातात काय भेटून राहिला आमच्या 20 रुपये बी नाही भेटत. मग ते 4 लाख रुपये आमच्या अंगावर आहे, तेवढे फेडून देणं आहे आम्हाला. बाकी आम्हाला नाही पगार नाही ना कोणतं काहीच नाही. म्हणजे मग असं आहे, बुडतीचे पाय डोळ्यातच आहे वाटते बाबा. म्हणजे आम्हाला वाटतं लय मस्त ऐकायला का हिरवत दिशामध्ये. म्हणजे तुमचंही काही खरं नाही तिकडे. बरं जाऊ द्या मग जे काय असेल ते. पण माय म्हणलं मी 5,000 रुपये द्यायला तयार राहता तुम्हाला. जाऊ द्या, तुमची बी जराशी दरिद्री दूर होती. खिशात 4 पैसे येते आणि माय 45,000 रुपये काढून द्या काही कोशिश करू. तसं म्हणता नाही का, काही बिमारीमध्ये नाटक करा ना, बुडील बिमार पडा हो लय बा सिरियस आहे असं तसं. मग तर त्याच्या दवाखान्यात आणा म्हणतील ते, असं आहे ते. मग ती वैकुशी तिला ती चाल नाही बसू राहिला ना. त्याच्या बिमारीचे कारण नाही सांगताय, डॉक्टर तेच आहे तर नाही का. बरं मग आता एक काम करा राजा तुम्ही. एक काम करा, एखादा मिस्त्री गिस्त्री आहे का ओळखीचा, ठेकेदार आहे ते. ठेकेदार बस लॅब टाकला आणि पैसे द्यायचे राहिले बा. सतवून राहिला असं तसं करून त्याला घेऊन या इथं. इथं जराशी चंगळ करा, भांडणं करा. पैसे पाहिजेच बा. त्याला 5-50 रुपये द्या, असं कर म्हणा गड्या. आपला कुठं शिल्या पण केल्या रे, हे छपर गिपर आता कलरिंग केली घराची, जरा रंगरोगटी हे तर केलं बा. आता बाकी तर काही नाही. हो ना, काय ते पाल येऊन राहिला का स्लॅब टाकला नाही टाकला. फक्त एवढं नाटक करा असा, एखादा माणूस तयार करा आणि इथून भांडणं करा. ते होय बा ठेकेदार, तुम्ही होय आपले घर मालक. स्लॅब पडला, लोकांची मजुरी बाकी आहे 50,000. असं तसं करून इथं नाटक करा. म्हणजे मग दिन तरी ते जरासा तिथंबा केल्यावर कॉलनीतले लोक पाहून येते, त्याला वाटून बजाव द्याला आजी देऊन द्या. तसं म्हणजे नाटक करायचं का असं तिथं येऊ नाही का. मग आता कोण करा ठेकेदार, कोणाला करा आता. ठेकेदार तुम्ही पाहा ना, एखादं पाहा ना गावातला हिशोबाचा, जे इथं 10 जणातला आला नव्हता ते पहा. नाही तर मग तुम्ही मुंगशिरा भाऊले करसान दापत व्हायची. ते हो गड्या, हे चालन का आपलं संकेतचा बुडा. हो आत्ताच आला ते नेमका कटलं घेऊन. तर गवण्यासाठी आले मारतीची इच्छा, ते 2-4 पोते त्यानं काही गहू पेरेल नाही. तर म्हणलं त्याला करू का ठेकेदार. तर मस्त हे बा चांगला माणूस आहे ते करू शकते. त्याला हे बा फक्त 90-90 जर दिली का नाही झालं सगळं करते ते. त्याला सांगून द्या असं असं बरोबर थंड गिंड काही व्यवस्था होईल म्हणा. एवढं काम कर गड्या म्हणा. मुंगशिराला फोन करा आणि चक्कीवर बोलावून घ्या. उद्या का तसं करू लागा नाही का. हो बरं बरं, पाहतो बसले म्हणून नाही का. उद्या असं कसं करायचं आहे बा आपल्याला. बरं बरं, करतो मी फोन त्याला मग पाहतो मेळ लावून. आणि तुम्ही जरासं कसं जरा सपोर्ट लावा म्हणलं. आम्ही तर करतोच नाही इकडे वातावरण निर्मिती. फक्त तुम्ही लवकर या सकाळी जराशा. हो झाकी द्या बिलकुल, हो दांगडो करत. बरोबर, हो ना हो ना, सकाळी आला बा पैसे मागायला. हो त्याला इथं घेऊन आलो मी. बरं बरं ठीक आहे, मग ठेवतो फोन. ओके. काम काय होतं म्हणलं कंदिला बुजी, आता पाहुणेबाचं काय काम होतं बा तुम्हाला. चक्कीत बोलावलं पेशल आणि काय आहे का विषय काय म्हणलं. काय सांगू मग शिराम तुझे, नसता साफ झाला नाही. आपले 2.5 लाख रुपये तुम्ही त्या दिवशी आणले. मला म्हणे बा कमी आहे तर म्हणे नंतर देतो म्हणे. तर मग आता मी दुसऱ्या 2 दिवसानं गेलतो तर मला त्यानं काय केलं, 2 लाख रुपये दिले. 50 लटकून ठेवले. तर म्हणे देतो म्हणे तुम्हाला. आता मी चक्रा मारून राहिलो पण पैसेच नाही देऊ राहिले का आता. म्हणून म्हणलं कसं आहे, थोडंसं तुम्ही जरा सहकार्य जर केलं तर जमलं का ते. आता याच्यात काय करू शकतो आम्ही. आता तू जाय माग अजून म्हणा बा 50 राहिले दे म्हणा. तू काय 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 फुकाचे आहे का म्हणा आमचे. जास्त घोडं पेन खाऊन राहिलं. आता काय प्रकरण आहे, याला थोडी माहिती आहे काय आहे तर. नाही ना तसं नाही ना. एखादं म्हणून आपल्याला कसं आहे, भांडणं करून काढण्यापेक्षा जरासं कसं मी सांगतो जर तसं जर केलं तर फारच चांगलं. काय करा काय लागते सांगा ना, तू काय करा काय लागते. तर तुम्ही कसं करा पाहुणे बा. हो तुमची संडे गिंडे सोय करतो मी उद्या. फक्त कसं तुम्ही एक नाटक करला ते आपल्याला त्याच्या घरापुढे जाऊन. तुम्ही आहे म्हणा ठेकेदार, तुम्ही माझ्या घराचा स्लॅब टाकला आणि मजुराचे पैसे मी लटकवले 50,000 रुपये. असं तिथं तुम्हाला नाटक करायचं आहे की बा पैसे मला आजच पाहिजे. हो 2 दिवस झाले बा सतव राहिला तू, मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. असं तू नाटक कर. आणि मग मी त्याला म्हणतो बा तुमच्याकडे माझे 50,000 रुपये यायला देऊन द्या बा. मग तू 50 घेऊन घेजो, मग आपण चालले घराकडे. असा कार्यक्रम आहे ते. मग ते काय मोठं काम आहे का काय, त्याच्या विषय करतो मी नाटक. मग उद्या सकाळीच ना. बस 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 तेवढंच करतो. उद्या सकाळीच जायचं 6:30-7 वाजता उठायच्या आधीच. आणि मग कसं तू मारल्यासारखं कर, मी लढल्यासारखं करतो. असं जरासं नाटक बरोबर रचू आपण. झालं मग कसं त्याला वाटते बा जाऊ दे, याचे पैसे देऊन द्या आणि पिढा दूर करा. बरोबर ठीक आहे ना, मग त्याला जाऊ ना. हो काय हरकत आहे ना. नाही तर मग मुंगशी आपले घेऊन जाय, तसं काय विषय त्याला कर ठेकेदार. त्याला वैकते ना रे बा ते. आमचे 10 जणाला वैकतील ते 9 जणाले असं आहे ना ते. तू कसं वैकी नाही द्यायचे. तू फक्त तेवढं म्हणा बा मी दुगऱ्याचा मिस्त्री आहे म्हणा, ठेका घेतला म्हणा याच्या घराचा. सिलॅबचेच पैसे अटकून ठेवले म्हणा. असं तसं मजूर मग अंगावर येऊन राहिले म्हणा. असं तसं काहीतरी कर आणि पैसे काढ. काय हरकत आहे येतो ना मग. फक्त म्हणलं आपली सोय झाली पाहिजे उद्याची. हॉटेस म्हणून राहिलो त्याची चिंताच नका करू ना तुम्ही. हो बिलकुल, हे बा टाकी फुलच करून देतो तुमची. ओके. म्हणजे लय झालं ना. मागची आपली स्लॅब टाकला का तो अजून पैसे नाही दिले. म्हणजे मजूर लोक थांबून राहिले का रे.
अरे मग काय कल्ला काय? अरे अरे बबनराव पैसेच घेणार रे, पैसेच घे म्हणलं. शांत नको करू, जास्त बोलायचं काम काय तुला रे? हा कॉलर नको पकडू म्हणलं. हा कॉलर काय पकडू तू? सोड लवकर, सोड बा. माझा खरं माणूस आहे बा. समजी शंकर आलो. अरे बबनराव काय हो? अरे बबनराव कुठं आहे म्हणलं? आलो साहेब, आलो म्हणलं, आलो. काय सुरू काय म्हणलं आपल्या घराच्या भोवती दिसून राहिलं म्हणलं, काय आवाज कशाला आहे? हा कोण भांडण कोण करत आहे म्हणलं? बरं तेच म्हणलं, शिवलाल ते काशीनाथ पळतच गेला आता. काय कोणाचे भांडण काय भेटले काची? पाय तुम्ही तुमचा आवाज आला म्हणून वापस आलो मी. आलोच मी 2 मिनिटात आलो. काय भानगड पाहून तुम्ही. सोड ना तू काय समजून आला रे? पैसेच गेले का? मला करू नको तू. कॅल्लर सोड म्हणून तुला, कॅल्लर सोड लवकर. खादुळे साहेब चाल तू, जास्त बोलूच नको. पैसेच घे तू, बोल नको, सोड तू. खादुळे साहेब इकडे बाबा. काय रे बाबा आपल्या भोवती काय हाय? काय आवाज कोणाचा होय? अरे बबनराव लवकर या. आलो थांबा ना मला भाऊ तुझ्या काय भानगड. आलो मोठ्या माणसाला हात टाकून राहिला तू. बा तुला सोडून नाही राहिला, बरोबर नाही तू. म्हणजे मोठेपणा काय लावला तू? हप्ता घालला का घुमून राहिला तू? उद्या या, परवा या, निर्वा या. ते मजूर लोक थांबून राहिले म्हणलं पैसे. लवकर तू पैसे देता का मार खाते म्हणलं आता? लवकर पैसे दे तू. लवकर 50,000 रुपये कमी नाही म्हणलं. घेणार नाही पैसेच घेणार तू. सोडता घरी बा. 50,000 रुपये खादुळे साहेब तिकडे. तुला सांगून राहिलं मी. नाही बा तू याच्या नाव घ्यायच नाही म्हणलं आता. याच्याकडे इतके आहे, ढमकाची इकडे इतके आहे. हे बा तुला कुणारणार मी. मला 8 टक्का पैसे भेटले नाही. तू पाय म्हणलं माझ्याला खरा मारून नाही. तुला हे बा इथं लाटा घेणार मी. राहू द्या नाही बा ठेकेदार साहेब, मी काय म्हणतो ऐका तर खरी. त्याचं काय म्हणणं? काय तुमचं आबाजी काय झालं? काय म्हणलं? लफडा काय लफडा राजा? याची हे बा स्लॅब टाकला आपण मागच्या रविवारी. पैसे म्हणलं कसं खादुळे साहेबांकडे पैसे आहे. यायला सांगितलं बा तिकडे आहे पैसे, ते भेटले की देतो बा. मग आता साहेब म्हणे की बा रविवार लोक येऊ नका म्हणे. म्हणून मग आज त्याला म्हणलं बा सोमवारी. आता हे सोमवारी सकाळी झाला. काहीच नाही साहेब, याचे कोणाच्या इकडे रुपये नसेल. फक्त हे याचं नाव सांगते आणि आम्हाला घुमून राहिला. पैसे त्यात जीवावर राहिले त्याच्या. मग पहिल्यापासून पैसे रंजवला नाही ना. नाही तसं काही नाही म्हणा. आपण विचारून घेऊ ना प्रत्यक्ष. खादुळे साहेबाचं घर आहे प्रत्यक्ष. आता तुम्ही भेटूनच घ्या ना. काय आहे काय नाही तर. तुम्ही यायला काही मारून फायदा आहे का? मारल्याने पैसे भेटत असते का? पण भाऊ पण काही हे असते ना, कोणती सहनशील असते ना. मजूर लोक थांबत नाही. मारायला लोक रविवारी हप्तेवारी पैसे जास्त लागते द्यायले. पैसे का नाही दिले ना तर मारते लोक. मग आमच्या ठेकेदाराले आम्हाला माहिती काय आहे. हो ना ते सगळं बरोबर आहे तुमचं. पण खादुळे साहेबांकडे पैसे आहेत म्हणते ना यायचे. ते देतील ना. मग देतील ना ते. द्या ना म्हणा. मग चला म्हणा कोणता खादुळे साहेब चला ना. मग तुम्ही चला ना. शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. निपटते ना. हे कसं स्टँडर्ड लोकांची कॉलनी आहे. इथं भांडणं सकाळी दिवस निघाला. चांगलं नाही वाटत नाही. चांगलं आहे का हे? चला तुम्ही खादुळे साहेबाला आपण भेटू. काय मॅडमने विचारू पैशाचं यायचं खरं काय खोटं काय समजतेस तुम्हाला. मग चालते ना. मग चला ना. मग आता चला ना. चला तुम्ही चला. आता चला. हो चला. फक्त आवाज कमी ठेवा. लोक कशी जमा होतात ना. बरोबर नाही वाटत ना. ते खादुळे साहेबाची इमेजचा प्रश्न आहे ना. चला अंदर चला. काय आहे काय म्हणलं इथं? जा ना तुम्ही. इथं काय पाहासाठी आलं तुम्ही? इथं पथनाट्य आहे का म्हणलं इथं? जा निघा इथून. चालले माया काय जरासं काही झालं की चालले आपले. खेड्यापेक्षा मी बेकार परिस्थिती झाली. जा घरी. आता आम्ही काय भांडणं बघायला आलो का? आम्ही इथून चाललो होतो. बघितलं काय नाही तर आवाज वाढलेला दिसला तर. हो ना. मग काही गरजच नाही ना लोकांची नाक खुपसाचं. जा ना तुम्ही तुमचे कामं करा ना. अरे का घनश्याम भाऊ तुम्ही इकडे आहे का? अरे वा. आता काय इकडे काय काम तुमचं? नाही काही समजून नाही राहिलं काय तुमचं काय नाही. पहा तुमचं तुम्ही. चला आम्हाला काही घेणं नाही. चाललेलं काय जे भांडणं एक बरी सोडवायला कोणी येणार नाही. हो मोबाईलातून फोटो काढते ना. असं झालं तर झालं. चालले म्हणजे निघायचं. थांबू नका इथं. चला गेले वाटते नाही का? हो आपल्या कमिशनचं बोलून गेला नाही का? पैसे 100% निघते वाटते आज. जा येऊ नका इकडे. हो चालले आपले. जमलं म्हणलं बा कंदीला भजी. हे बा पाहुणे बा काय राजा म्हणलं खतरनाक बिलकुल आहे बा. असं वाटलं नाही माणसाला की खरोखरच भांडणं वाटले मला. हो तर फक्त कसं कंदीला भजी. हो फायदा बा म्हणलं आमचं कमिशनचं. हो काही भेटते ना आम्हाला. 5,000 बोलले तुम्ही. हो ना पैसे हातात येऊ दे. हो कसं आहे 5,000 रुपये कबूल केले का नाही म्या? हो आता पाहुण्याला 1,000 रुपये द्यावं लागते. पाहुणे म्हणजे 1,000 दिल्याशिवाय आपण काही येत नाही म्हणे. काऊन की त्याचा याटो आज 1 घंटा एक ट्रिप त्याची कॅन्सल झाली ना. म्हणून मला 4 भेटून मग तुम्हाला 4. अरे या म्हणजे आमच्या इथूनच काढून राहिले तुम्ही नाही. हो आता ते आमचे 5 आम्हाला द्यालाच होते. हो कसं यायची 1,000 अलग द्यालाच होते. नाही ना रे का काहीच नाही ना. मला काय बोलू राहिलं मग अशीच मग एकेकाले मग मला काय बोलू. हे पहा म्हणलं अजून पैसे हातात आले नाही. नाटक अजून सक्सेस झालं नाही. आणि तुम्ही आधी हिशोब करून राहिले. थांबा ना पहिले होतं त्या पुरेपूर. झालं ना. हो कामच झालं ना. पोहोचला ना आवाज तिकडे. बबनराव जाऊन पोहोचले बी. पुरी वार्ता देते ते आता. पैसे 100% निघते तुमचे. काऊन की नाटकच तसं केलं ना तुम्ही. बरोबर पाहिजे बा म्हणलं आता. हो अंदर जायचं का मग आता काय करायचं आता? नाही असं जसं केलं नाटक असंच चालतं कंटिन्यू. हो फक्त आता मी जातो मॅडमला म्हणतो बा अशी परिस्थिती आहे. एकमेकाची डोके फोडत होते. काहीतरी याचं पा. आणि आपला बबनराव तर गेलाच पुढे. काशी ना तू यायला घेऊन ये बरोबर 5 मिनिटात मागा. तुम्ही चाल द्या म्हणलं जरासा आवाज बिवाज तसाच आपला. चला मग चला मी येतो पुढे. तुम्ही या मांग. बबनराव काही आलं का लक्षात म्हणलं? कशाचे भांडण नाही ते? अरे काय नाही तसं आहे ना. हो काय आता खादुळे साहेब तुम्हाला सांगून आहे काय? हे कंदील बुडा मग आज पैसे देऊन द्यायला नाही पाहिजे का ती? पैसे दिले नाही म्हणते त्या ठेकेदाराचे. मजुराचे पैसे द्यायला लागते नाही का? त्यासाठी भांडणं सुरू आहे बा. तर ते कंदील बुडा म्हणते आपल्याकडे 50,000 आहे म्हणते बा काय होतं. तर म्हणून त्यांना त्या ठेकेदाराला इथं आणलेला आहे. हो आता सकाळी आले म्हणते मध्ये. बापरे ते 50,000 रुपये गड्या हे काही दम नाही पडतात बा. अरे पण आता काय इथं कशाला आणायचं असतं त्याला? हो त्यानं स्वतः यायचं असतं काय? तर हे कशाला आणली इथं? आधी विचारूच नका ना. ते आला असं सकाळी याच्या घरी. चालते बा कुठं आहे पैसे तर त्यानं आपलं घर दाखवलं असं. तर पावा ते काय द्यायचे मला वाटते देऊन टाका साहेब. ते काय फालतू एखादं काही व्हायचं तर बसा लागत. एकमेका डोके फोडतात बरं ते आज.
काय करावं आता, द्यावंच लागतं वाटते नाही का. काय हे मोठे रामपूरवाले पुरू देत नाही राजा पण. बरं बघतो मी, मम्मीला कॉल करतो आणि त्याच्यावर काढतो मी मार्ग काही. हो, ठीक आहे, या तुम्ही. ते आलेत का, आत आले का ते? हो, ते आता शिवलाल आणि काशीनाथ पकडून नाही द्यायले, सध्या थांबलेलं आहे द्यायचं. बहुतेक ते येतीलच आत, हो, असं वाटते मला. येऊ द्या ना, येऊ द्या ना, फक्त आतमध्ये नका येऊ दे त्यांना. हो, तिकडे बाहेर बसवा, मी बोलतो मम्मीशी काय विषय आहे. हो, ठीक आहे, जा तुम्ही आता. हो ना, मग असतील ना तुमच्या 50 नाही 1 लाख असतील. मग काय अंगावर येता का तुम्ही? तिकडे थांबा, तिकडे. हा, तिकडे काशा, तिकडे घेऊन जाय द्यायले. चालले आपल्या घरात दळ भरके पायान चपला घेऊन थांबा तिथं. काय म्हणलं शिवलालजी, काय कशाचा आवाज आणि काय कोण आलं म्हटलं घरी आपल्या? काय बोला मॅडम, 50,000ची गोष्ट चालली आपली, सकाळी सकाळी भांडणं करायला. मग काय येटायतले तिकडे आपल्या कॉलनीतले लोक आले होते, जमाय झाले. हो, काय झालं बा खादोडे साहेबाचं, काय झालं मॅडम निघा इथून. हो, आता कसं आहे, ते आपलं कंदील बुडा नाही का, हो, त्याचे काय 50 टिकले आहे म्हणते तुमच्या इकडे. हो, ते काय चित्र राहिले आहे म्हणते ते. तर ते कोणता मिस्त्री का काय ठेकेदार घेऊन आला. हो, तर त्याचे पैसे देणार म्हणजे स्लॅब टाकला आणि पैसे काही दिले नाही. तर ते इथं घेऊन आला कंदील बुडा त्याले. हो हो, ओके ओके, म्हणजे ते त्यांचे 50,000 रुपये राहिले ते. बरोबर आहे, बरोबर. असं ते तर देणारच नाही म्हणा आम्ही कोणत्या हालती. हो, पण आता त्यांचे पैसे कसे राहिले त्यांना पाठवून द्या तुम्ही. आले का ते, आले का आतमध्ये, आले का? हो, आहेत ना ते आलेले आहेत. मी त्यांना बाजूनच थांबवलो. हो, आतमध्ये काही येऊ नका म्हटलं. बरं बरं, बघते मी द्यायचे का नाही. कारण की कसं आहे शिवलालजी, आपण जे आता हे प्लॉटचं प्रकरण झालं याच्यामध्ये 50,000ची आपल्यालाच नुकसान झालेलं आहे. येणं जाणं, चहा पाणी, वेळ गेला. हा, त्यामुळे कसं आहे, ते मी 50,000 देणारच नव्हते त्यांना. तर तुम्हाला काय वाटतं, द्याव की कसं काय करावं? सांगा मॅडम, आता आपण काय बोलू शकतो याच्यात. हो, लहान तोंडी मोठा घास होईन बा. आता तुमच्या बुद्धीच्या पुढे आमचं काय आता झिरो आम्ही. मला असं वाटतं बा फक्त की देऊन दिलेले बरे राहील आपल्याला. हो, कारण की कसं आहे, एखाद्याचं काही झालं, हातपाय मोडल्याशिवाय राहत नाही ते आज. हो, 100% आज त्याचे भांडणं होणंच आहे. पैसे जर दिले नाही की बस काही ना काहीतरी उचापतीचे कामं होणार आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे, म्हणजे द्यावंच लागतील नाही का? म्हणजे खूप असे तापलेले त्यांची दिमाग नाही. बाहेर असतं सोडता गेलं मॅडम आमचं. मग नालीत पडत होते ते, एखादं डोकं फुटलं असतं तर आपल्यावर. काय आहे बसले आपले तारका करत. तर म्हटलं तुम्ही भेटून घ्या त्यांना आणि काय आहे विषय निपटून टाका. बरोबर, आलेच मी. त्यांना म्हणा थांबा म्हणा तिथं. हो, मी 5 मिनिटात येते तिथं. काय तर क्लिअर करते. हो, ठीक आहे. जमलं बा, 4,000 येते नाही का. 2 मी घेतो, 1,000 येईल देतो काशालेन बबनेले. बरं ठीक आहे मग मॅडम. हो, या मग, झालं तर पैसेच घेऊन या, देऊन द्या मोकळे करायला काही. हो, काही पुरत नाही असे लोक. हो हो, येते ना मी आता. जगदीशी बोलते. आलेच मी. आलेच आले. मोठं कठीण काम झालं एखादी लाभाजी. हो, हे 50,000 रुपये आता ते इथं आणायची गरज होती का? आता काय करावं, काय तुला काय वाटतं जगदीश? काय द्यावंच लागतील वाटते, विनाकारण काही नसती उपस्थिती होऊन जाईल. तर अजून पंचायत होऊन जाईल. असं वाटते देऊन टाका आणि मोकळं करा, जाऊ द्या, काही इलाज नाही आता. देऊ तर खरी म्हणा, पण मी काय म्हणते, थोडं आपल्याला काय आता तो कोणता ठेकेदार आहे म्हणते ना, त्याचेच पैसे द्यायचे आहे त्यांना. तर आपले थोडंसं कसं गार्डन मध्ये कॅऱ्या वगैरे करावं लागतात. आणि बाकीच्या काही मागच्या साईडच्या पायऱ्या वगैरे जरा म्हणजे दुरुस्त करावं लागतात. मला वाटतं ते सर्व कामं करून घ्या आणि नंतरच पैसे द्या, असं मला वाटते. तसे चालते. हो, तसे काय आता मिस्त्री कसे म्हणजे खूप बिजी असतात. हो, जर हे जर करत असतील तर करू द्या. तेही 50 देतो म्हणा मी, हे जे आहेत ते. आणि बाकी जे काही कामाचे होईल ते पण देतो म्हणा. तेवढं करून घ्या म्हणा पूर्ण मग. मला तेच वाटते. कसं आहे, आता 1-2 दिवस झाले मिस्त्री बघत आहे, पण ते सापडतही नव्हते. बरं झालं आता ठेकेदार आले. बघते मग त्यांना म्हणून किंवा हे दोन्ही याचे पेमेंट मी सोबतच देते नाही का. हे आमचे ते चिल्लर चालर काम आहे. मागच्या साईडने आपल्याला पेवर्स पण टाकायचे थोडेसे नाही का. बघते मी म्हणून त्यांना काय होते. नाही, त्यांना म्हणा हे 50,000 रुपये ते काम केल्यावरच देईल म्हणा मी, नाही तर मी पैसे देणार नाही म्हणा, सध्याची माझ्याजवळ नाही म्हणा. हो, असं बघ मग काय करायचं ते. ठीक आहे मग, बघते मी काय पाहते काय. आता सांगा तुमचा काय विषय. इतकं जोराने बोलायची गरज नसते. काय आहे, तुम्ही शांत तर नाही सांगू शकता. सांगा काय विषय आहे तुमचा. विषय कसा आहे, मी ठेकेदार हो, यायचं आम्ही घर बांधण्यासाठी घेतलं होतं. तर स्लॅब पडल्यानंतर याच्याकडे आमचे 50,000 बाकी होते. पडल्याबरोबर आम्हाला त्या मशीनवाल्याला यायला त्याला पैसे द्यायला लागते, जवळचे दिले आम्ही. हे म्हणे बरं रविवारी देतो, आता रविवारी गेला तरी सोमवार आता. म्हणजे कसं काय करू आम्ही, पुढचे लोक थांबते का आमच्यासाठी. अच्छा ठीक आहे. तर तुमचं आजोबा तुमचं यांनी घर बांधलेलं आहे ना, स्लॅबचे तुमच्याकडे 50,000 बाकी आहे. हो ना, आता मॅडम काय सांगा तुम्हाला, ज्या ठिकाणी 7 लाख लागायचे तिथे 9 लाख लागून राहिले. आता यायला म्हणतो बा हप्ताभर थांबा, मॅडम तिकडे पैसे देतो बा. तर ते थोडेसे थांबायला तयार नाही. तर सकाळी झाकीट झाले आणि मग चला म्हणजे द्या मध्ये आताच पैसे, म्हणून या लागलं बा इथं. पण मी तुम्हाला म्हटलं होतं मार्च महिना कसं जाऊ द्या, नंतर या पैशासाठी. पण तुम्ही कसं खूप गडबड करत आहे. हो ना मॅडम, कसं आहे, थोडंसं इकडून तिकडून पैसे जमा करून कसं तरी घर उभं केलं. हो, 7 लाखाच्या जागी 9 लाख लागले. सोयऱ्या धाऱ्यापासून 1.5 लाख आणले, एकापासून 40-50 असं तसं. आणि तुमचे 50 होते. मी आणलं बा, स्लॅब झाला की कसं तुमचे घेतले, यायला देऊन दिले, झालं आपलं छपाई फपाई राहू देऊ बा. ठीक आहे चालते, काय हरकत नाही. तुमचे 50,000 रुपये देतो आम्ही. पण ठेकेदार हो, तुम्ही कुठच्या कोणत्या गावचे तुम्ही? हे डोगरेचा. हो, डोगरेचा ठेकेदार आहे. हो, माझ्या हाताखाली 40-50 मजूर लोक असते. 7-8 मिस्त्री असं तसं आपलं काम चालते बा. 2-4 घरं हे ते घेतो आम्ही. ठीक आहे. मिस्त्री वगैरे कसे आहेत, चांगले तुमच्याकडे? हो, म्हणजे कसे काम चांगलं करतात का, म्हणजे आखीव रेखीव सुबक असलं पाहिजे. बाबा 1 नंबर मिस्त्री आपल्या जवळ. मग काय काय पाहा लागते, 1 नंबर असे घर आपले पान तुम्ही आपले बांधलेले. मग काही हरकत नाही. तर आता तुम्ही काय करा, मी तुम्हाला पैसे वगैरे देते, पण एका अटीवर. हो, मागच्या साईडने आम्हाला पेवर्स टाकायचे आहे, तेवढे पेवर्स आम्हाला उद्या टाकून द्या तुम्ही. आणि तुमचे लेबर वगैरे मजूर घेऊन या. आणि संध्याकाळी हे 50,000 आणि हे जे आमचे काय होईल पेवर्स वगैरे आणलेले आहे, फक्त तुम्हाला ते बसवायचं काम आहे. आणि तिकडच्या आपल्या काय दुरुस्ती करायच्या पायऱ्या, एवढं काम करा. आणि एवढं काम केल्यानंतर मी तुम्हाला पैसे पूर्ण यांचे आणि हे पण देऊन देते. कुठे आता कुठून आणून आता मिस्त्री लेबर कसं काय करा, कसं करता म्हणतो. मग काय टाईम आहे का पण तुम्हाला, देसान तर पहा मग यायचं.
आम्ही एक मिस्टरी नाही ओळखीचा आणि कुठून काय ना नाही नाही मॅडम कसं आहे आमचे लोक कामं कमी आहेत सध्या आम्हाला रिकाम पण नाही कारण की घरकुल एवढे घेतले आम्ही हो आता पहिला हप्ता भेटला का लोकांना लय धामधूम आहे हो त्याच्यानं आम्हाला कसं शक्यच नाही येणंच नाही होत आमचं ठीक आहे ना, मग जेव्हा रिकाम पण असेल तुम्हाला तेव्हा त्यांना घेऊन या आणि तेव्हाच मी हे पैसे देईल. तोपर्यंत काही मी पैसे देत नाही. त्यांना मी 31 मार्च सांगितलेला आहे. मॅडम मजूर नाही येऊ शकणार आता कसं गुटलेलं आहे ना मजूर आम्ही घेतलेलं आहे कामं ते एक दिवस कसाही काढून द्या, तुम्ही 2-4 मिस्त्री मजूर आणा आणि तेवढं काम करून द्या. हो, नंतरच मी पैसे देईल. तोपर्यंत मी पैसे देत नाही. बरोबर सांगतो मी काय होते तर हो कसा विचारपूस करून सांगतो बा बस तेवढा विचार करा तुम्ही आणि लवकरात लवकर काम करा आणि पैसे घेऊन द्या. हो, जमलं ना आजोबा? कंदिलाबाई जमलं? हो ना तेच म्हणलं यायले हो बा मिस्त्री द्या बा म्हणलं त्याचं करून काम आणि पैसे घेऊन जा चला बाहेर अरे बाबा मला कुठे समजते ते मिस्त्री मला विटावर इट नाही ठेवता येतं मी कुठून मिस्त्री पाहून कुठचे लेबर पाहू बाबा हे बा मी काही आता इथपर्यंत आलो हो मी चाललो मग घराकडे आता कुठं बसता बाबा नसता टापोळा हे कंदीलाबाई जाणे तुम्ही जाणे हा मी चाललो बा घरी थांबा गडबड नको करू ना गडबड नको आपण हे बा कुठचं एखादा मिस्त्री आणून काम देऊ ना काहीतरी मार्ग काढू ना पण माग आहे फुटी ना बाबा मी ठेकेदार आहो म्हणल्यावर मग हे बा अजून नाही दिले पैसे तर हे 50 अटकावून माय बी अटका मला घरून द्यायचे पैसे हे बा मी काही भानगडीत पडत नाही आता हे कंदील बुडा जाणे तुम्ही जाणे ते 50,000 जाणे मी चाललो बा घराकडे थांबा ना काय राजा अजबराव कसं काय पाहुणा कसंच करावं का आता काय करा मग आता काय करता म्हणलं ते तर म्हणते बा मिस्त्री आणा दुरुस्ती करून द्या मग 50,000 देतो म्हणते कसं रे बा शिवलाला आता आपलं कसं म्हणलं वाटेच ना म्हणले मी आता म्हणलं आले का लेकाचे बा तोंडालो घास आलता आणि गेला हो आता आपण तरी काळजी करू नका कंदीला बुजा हो काहीतरी मार्ग काढतो मी तुम्ही कसं करा जिनिंगमध्ये या थोड्या वेळा ना कुठं समोसा नाश्ता खा आणि 10-11 वाजता तिथे येऊन जा आपण त्याच्यावर मार्ग काढू काही ना काही मार्ग काढशील तर काढू बा मला तर नाही वाटत बा पैसे निघून म्हणून नाही का हो ना मला तर वाटत झालं लेकाचं म्हणतं काम आता भांडणं झाले सरळ झालं हो देते म्हणलं आता ठेकेदाराला पैसे कायचे पैसे देते बरं पाय बा काहीतरी विचार कर अजून हो येतो मी थोड्या वेळा ना हो जरा सगळे सामान घेतो येऊन जातो या जिनिंगवर हो ठीक आहे मग या मग हो पाहू उद्या काय होते तर चला बबनराव कशी ना चला म्हणलं अंदर हो चला